Ladies and gentlemen. नमस्कार. तर अशा पद्धतीने आलो आहोत आपण. दाखवा तिकडे. काहीच बोलायचं. चल चल आता नको 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 आता नको. चल चल बोलायचेच नाही हो. हा बरं ये बघ आताच बोलायचं. जर का आपण आज रात्री जर का गेलो नाही तर मी सचिन भाऊ ते चरणा सोडणारच नाही. हो का रात्री 10 वाजलेत आपलं सॉरी 12 वाजलेत आणि 12 वाजता डायरेक्ट प्लॅन कुठं गोवा. सीधा गोवा जा रे. डायरेक्ट गोवा. आता इथं गोवा जा रे. आता डायरेक्ट बॅगी बिगी टाकायला आम्ही बसल्या ठिकाणी झोपेतून उठून डायरेक्ट प्लॅन. तो काही सरची बॅग ही माझी बॅग टाका रे. ऍडजस्ट करावं लागेल. ही माझी बॅग टाका. ही एक छोटी बॅग एक टाका. ती समोर की बरं ठीक आहे समोर घ्या. हा येऊ का हे डायरेक्ट प्लॅन कुठं गोवा. ओ खाली घ्या खाली घ्या खाली घ्या खाली घ्या. येऊ का सरला डायरेक्ट रेडी विडी केले डायरेक्ट गोव्याला. सगळ्यांना सरच्या पाया पडून काढले. येऊ का सचिन वाघे काढले म्हणजे काढले. सरला काढायची आपली जिम्मेदारी घेतली आपण काढताच बाया. डायरेक्ट कुठं गोवा. आता डायरेक्ट गोव्याला आम्ही विषयच नाही. डायरेक्ट टाइम काढून डायरेक्ट गोवा. नको नको सर ऐका का तुम्ही खरंच नाही रे. येते का वाऱ्यानं बाहेर. ह्या वाऱ्यानं झोप येते. नाही आम्ही ते मी सचिन भाऊ दादा तुम्ही दोघं काय आता बिंदास ते करा. आम्ही ठीक आहे. हो का निघले डायरेक्ट गाडी कुठं गोवा. चला गणपती बाप्पा मोरया. चलो मोरया. ताकद हाचाल्या पोलीस वाला शिवाय दिला. ओम साईराम जय साईराम. डायरेक्ट गोवा. आता चला ब्लॉग बंद करतो आता मी. हा जीव मिळावला बेभानली स्पंदने हे हात हातात रंगली रात सोबती चांदणे हा हा आंबोली घाटात तर विषयच नसेल आता. मान्य पण नको मला सोडायचं स्टॉपला. इथे ना पुढे धबधबा आहे बरं का. तिथले पब्लिक थांबते ना धबधब्यापाशी फोटो काढायला. अरे मोबाईल मध्ये काय कॅप्चर करावं काहीच दिसत नाही. काय करा दिसायले पांढरे पांढरं खाली मग काय काहीच दिसत नाही बाई पुढं. ह्या ना हे धुक्याचा व्हिडिओ घेतला का नाही. हे काय दिसतं चालू ना काय? झालंय मोबाईल सगळं पांढरं दिसेल काय हे असेल. ए माग गाड्या बघा. हा हा लक्ष आहे. माग बघा. हे माकड माकड माकड. लाल ए मच्छर सच्या. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? ए भाल्या. तो साला बहुत नीच आदमी रहे. चिन्या नजारा. हे काय व्हिडिओ चालूच आहे आपला. बढिया. अरे कोण तर आला. चुप एक आवाज नहीं निकलनी चाहिए. चुप रहेगा नहीं रहेगा. पट्ट्याचं कुत्रा आलं तर मला काका काहीतरी काय करते रे नको म्हणे काय मैं बाबा टिल्लू. तूच एक रील स्टार. अरे मग कोण मी तुला कोण तू काय इकडं अरे मग तू काय आड काय आड ते याला धरीन आणि इथून देईन मग आड अराय 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 अरबा आड नाही मानीन आड का मी हो डबल मुक्ती
डवऱ्यात हे डायलॉग बंद कर म्हण रे. नाही नाही एकदा डवऱ्यात थांब ते एकदा जावं याला ते काय आला थेट गोया तेव्हा का कुठल्या बीचला जायचं आता? आपण आता आहोत कोणतं बीच आहे? वेगळंच नाव आहे या बीचचं. बीचचं नाव आहे ह्या वरूनच आहे ना. सुना क्या, ये भी मेरी गलती है. नहीं भाई मेरी गलती है. नहीं मेरी गलती है. नहीं बाबा नहीं मेरी गलती है यार. कुठलं तरी बीच आहे पण त्या बीचवर आला ना आम्ही आता. इथून आता इथून वापस दुसऱ्या बीचला जायचं विचार चालू आहे आमचा. मध्ये निघणार आहेत. शेवटी डायरेक्ट गोव्यामध्ये आलेले आहेत का नाही गोव्यात दत्ता गोव्यात. अरे हे का काय न्यूज नाही बघा तुम्हाला लागेल. आरंबोल बीच. कोणतं बीच सर? आपण आता आरंबोल बीचला आलेलो आहोत. पण आता विषय असा झालेला आहे मैं बाबा टिल्लू. की मी ज्या वेळेस आलो होतो त्यावेळेस इथं फुल माहोल होता, पण तो माहोल आता पूर्णपणे कमी झालेला आहे. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. त्यामुळे आम्ही आता जाणार आहेत बागा बीचला. बागा बीचचा तिथला माहोल बघायचा आणि सांगायचं कसं आहे ते बागा बीच. ओके चलो सर बोलले चलायचं संपलायचं. चलो रे चलो. गाली नहीं दे सकता. गाली नहीं देता. बाळासाहेब नमस्कार प्रणाम. आम्ही हे काहीच नाही बागा बीचचा माहोल दाखवू. चला 100 रुपयाचा विषय नाही पण चलो मजाच नाही येणार. नाही रे मला घे ना मारू गेले उधर एन्जॉय करेंगे. चलो चला आता डायरेक्ट चला. आता डायरेक्ट दुसऱ्या बीचला गेलो तुम्हाला दाखवतो आता. जेवढे असतील तेवढे टाका रे भाई. आता डायरेक्ट बागा बीचला जायचं. सगळ्यांना टाका. गाडीत बसला डायरेक्ट बागा बीचला. तोंड बिन अवतार बिवतार नंबर 1 पैकी झालेला आहे असा काळा ढूस. काही विषय नाही. सगळे मोबाईल बघायलेत. ए दत्ता काय मोबाईल बघायलास? भाई सचिन वाघे आता बसलाय आणि भाई सर आमच्या गाडीत चलवलेले अशा हॅलो नंबर 1 पैकी डायरेक्ट थेट निघा बागा बीचला. अशाच थेट निघालो तर आम्ही बीचला. अचानक भयानक कधी रात्री निघलात आम्ही डायरेक्ट गोव्याला म्हणून. चलो माहिती आपल्या इकडे सगळ्या पट्ट्यामध्ये माहिती आहे. त्याचा महिना झाला प्लॅन ठरलाय. हो प्लॅन ठरला होता ना आपला पण आपलं कन्फर्म नव्हतं लगेच निघायचं म्हणून. दोघात निघायचं म्हणून आम्ही आणखी दोघं निघला होता पण रात्री आम्ही सगळेजण काढले सर सोबत गाडी घेऊन. हा ट्रेननं जायचं. ट्रेननं आमचं कन्फर्म होतं सर. तुमच्यामुळे ट्रिप सक्सेसफुल झाली ती बी कारची. हो काय म्हणतो साहेब तन्मय चिन्मय काय म्हणतो बोल. हा शेटेगावकर तुम्हाला लागू का बाहेरलं नियोजन? चिन्मय हा ते इथले कुठून कुठून काय काय नाही हे तर आपण माहिती तेवढं पाहिजे. काय आपल्याला लवकर बीचवर जायचं इथून मध्ये घुसवायचं आपलं. नाही ते घुसून कॅमेरे बैठले कसे लावलेत खड्या कोपऱ्यानं. प्रत्येक जागी कॅमेरा गोव्यामध्ये येऊन म्हणा जायला. कोणी मध्ये चोरटा नाही सगळ्या. अरे बापरे ते कसं म्हणलं ते काय म्हणलं डायरेक्ट म्हणलं अजय देवकोन सारखं पोरग पाहिजे म्हणलं आपल्याला परभणी मध्ये. अजय देवकोन सारखं असंच करायचं. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. गाडीतून असा उत्तरला घ्या अजय देवकोन सारखं असंच केलं पाहिजे म्हणला. कोण काय म्हणतात सर आपले सचिन वाघे सर कसे कोणत्या ऍक्टर सारखे दिसतात का त्यांचा एक वेगळा ब्रँड आहे? त्यांचा ब्रँड नाहीये हा. हेच स्वतः ब्रँड आहे. हॅलो अरे हा तर एक पॉइंट आहे. काय हॅलो. सांगायला काय लागला रे तुझी न्या हलक्यात नाही का? राम राम बोला की फोन लावला लाईटी कुठे तुला मधले घेऊन ना. येतो? नाही दादा मला वाटलं की बाबा सचिन भाऊ एकदम आता नवीन लोकांना हे करायला दादा ते झेनॉन वाला हटणार कोण नाही आहे? बरं का. एवढे बघतीये ती सचिन तुझ्याकडे. चला रे गपचूप जाऊ दे बाबा. चपला खायची धैर्य करते सर त्याच्या खायला लागायचं. कोण आहे हे माणूस? मी नाही ओळखत.
डायरेक्ट तिथं हातावरी करायचे आपल्याला काहीच माहितीच नाही कुठून आले आणि काय पाकिट केलं रे आमच्याकडे लागलं म्हणायचं. बघ सध्या आपणच म्हणायचं सबके आपले पैसे गेले म्हणायचे आपले आमचे गेले म्हणायचे. आमच्याकडे जायला यायला बघा त्याची खिशात 13 मोबाईल हाणत साईडला आणायचं म्हणायचं बघू ते किती चोरी केली किती पाकिट हाणले. हे काय आता बागा बीचला येलो काहीच नाही. आता आलो आम्ही बागा बीचला. आता बघा आम्ही किती 28 मिनिटात पोहोचलो. अर्धा तास यायला का बागा बीच आपण किती येतात तिथे बागा बीच आता बघा गोवा. चर्च बघितले का सगळे असे हे चर्च आहे गोव्याचं. आमच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असं एक एक स्पॉट बघतोय. आता गोवा फिरल्यासारखं वाटायला लागले का. यस सर यस. आता फक्त रशिया दादा म्हणजे आपण इकडं साऊथ साईडलाच आहे का अजून. मला एरिया एक्झॅक्ट नाही माहिती आता. हा आता बघतो रशियन बघा वाटायला हे बघा रशियन फॉल्टर सकाळ काल रात्रपासून पळायचं बघ कुठे थांबणं जाय रे भाड्या काय म्हणते ती बाई जाय रे भाड्या. हे आमचे दत्ता भाऊ नुसता झोपायलाच. राम राम. आणि हे सचिन शेट. सर एकदा लुक द्या तुमचा एक इकडे. मर्द आहे ते मर्द. मैं बाबा टिल्लू टिल्लू. त्याला होतो कधी पण दर्द आहे तोच आमचा सचिन मर्द. अरे बाप रे. टॉर्चर गाडी आहे पैसे लावाय पाहिजे. अर्जन गाडी इथे कुठून येणार सचिन. ते बघ ना इकडं. बघितलं का कसं वाव. आलो ते निर्णय चांगला घेतला काय 100 रुपयाचा हा. विचार केला असता तर लगेच सडक बसावं लागलं आपण असतं. बोर झालो असतो पुन्हा आपण तिकडे. तिथं काय बागा बीच 9 किलोमीटर इथून 9 किलोमीटर आहे बागा 9 बीच. किलो दाखवतात. इथून 9 किलो असणार तर मग तिकडून जायला तुम्हाला ओल्ड गोवाला जास्ती कमी पडणार. बरोबर. कलंगूटच्या ओल्ड गोवाला जायला 25 कलंगूट आणि बागा बीच दोन्ही आजूबाजूलाच आहेत ना. आजूबाजूला आहे आणि आलात बागा बीचच्या जवळ जवळ. मैं बाबा टिल्लू टिल्लू. स्नॅप बी पकडणे होगा. हा घेऊत ना पहिले जरा तिकडे गाडी पार्क करून. कपडे घेऊ सगळ्याचे सगळे सारखे कपडे घ्यायचे आता विषय घेतला. सड्या. चड्डे घ्यायचे. चला आता बाकीच लागेल तुम्हाला. रूम वगैरे केली आहे, गाडी पार्किंगला लावली आहे. आता आम्ही सगळे हुकूम झालेले आहेत. आता बागा बीचवर आलात. आता इथून बागा बीचला चलत जायला. रूम वगैरे सगळे करून घेतलेली आम्ही. तो कधी महाग दिसायला का तिकडं तिकडे 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 हा राईट बघा तिकडं तिकडे नंबर 1 पैकी रूम केलेली आहे का नाही सर. सरचा चष्मा बघा रेड कसा आहे. स्टोन तेव्हा का लावली ताकद. आता डायरेक्ट बीचवर जाऊन दाखवतो तुम्हाला विषय काय. बघा हे सगळे कसे हिंडायलेत. आम्ही आता आहोत गोव्याच्या बागा बीचच्या तिथल्या मार्केटला. सो आता इथे मार्केट एक्सप्लोअर करतोय आम्ही. त्यानंतर आपण जाणार आहोत बागा बीचवर. सो स्टे ट्यून. तुम्हाला सगळं दाखवेल आम्ही काय काय करतो. आणि असं हो यार सचिन भाऊ सॉरी गाईज सचिन भाऊची हॉबीज थोड्या अशा खूपच वेगळ्या आहेत. त्याचा व्हिडिओ कोणता दाखवायचे. हो तिथेच नाही का ते. ते टाक तिथे. हे बघा महाराज बघा महाराज. महाराज सरजी हाय कर दो. सरजी एक बार हाय कर दो. ओ तू ही ख्वाहे. सन 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 चला आलीत बा. मैं बाबा टिल्लू टिल्लू. बघू बघा चष्मे कपडे हॉटेल पब बीप सगळं इकडे आहे. चला बघूच बोलतो तुम्हाला नंतर. आलात बघा जुहू बीचवर. जुहू बीच मला लोकांतरी बागा बीच. बागा बीचवर आले बघा कपडे घेतले सगळ्याने हातामध्ये. चालू आहे बघा इकडे सगळं असं. हे बघा
इकडे सगळं चालू आहे असं नंबर 1 पैकी वजनदारमध्ये. बघा लाटा आणि बिट्टा कशा आहेत. मी बी निघलोय, कपडे दिले त्याच्यात भरून. काय सांगा, आता चेंज करणार आहेत कपडे बिपडे, मग नंतर बाकीचं बघूत आपण कसं नियोजन कसं नाही हो का. दिखाओ ना बिल कितना होना चाहिए, क्या क्या नाही आपका. हो का, आता इथं आता बघता सगळं. आता सगळी इथे बसल्या ठिकाणी नियोजन लावणार आहे सर आमची. हो सर. येस बॉस. चला सगळे- कपडे काढा आणि कपडे बदला पहिले आधी सगळ्यांना. कपडे बदलणं झालेलं आहे. हो का, भारी भारी कपडे बदलले देऊ काही सगळ्याचे डायरेक्ट मॅचिंग, डायरेक्ट मॅचिंग, सगळे मॅचिंग. मी 2 मिनिटात फळा पडलो एवढा. आता अरे लाईट नाही आहे इकडून, बरोबर तेच म्हणलं, एवढा काळा कसं काय पडलो मी. सो हॅलो गाईज. चुप. एक एक आवाज नहीं निकलनी चाहिए. चुप रहेगा नहीं रहेगा. आवाज नहीं निकलनी चाहिए मुंह से. चुप. चला भाई तुम्हाला आता बागा बीच दाखवतो. ओके लेट्स गो. यार तर हा सर्व बागा बीच आणि इथे सर्व आपले क्रिएटर्स मित्र, मैं बाबा टिल्लू स्टार बालाजी हजारे सर, त्यानंतर अजून कोण कोण आहे इकडे, हे सचिन भैया, वाजे पाटील. येस बॉस अँड दत्ता भाऊ. काय राम राम. इथे आहे अर्पण करून आणलं. बघितलं का इथे बीचचा विषय बघितला का पाण्याचा. हा डायरेक्ट खाली. तिथून ते जास्त कोणी जायचं नाही. तर पब्लिक नीट आहे का, आता ब्लॉग सगळा बघायचा. त्याने सबस्क्राईब नाही केलं तर पण लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यापेक्षा इंटरेस्टिंग ब्लॉग्स येणार आहेत. आता दररोज ब्लॉग टाकणार आहे मी नंबर 1. लवकरात लवकर असे गोव्याला आलोय. बढिया बढिया तुम्हाला ब्लॉग भेटतील या चॅनलवर बघायला. नमस्कार, माझं सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. नमस्कार. तर अशा पद्धतीने आलो आहोत आपण. दाखवा तिकडं गोवा. गोवा. कडक. ओके असा करायला direct असा करायला. मतलब वो अलग ही लेवल का अरे आता चला बघायला जायचं बाकीचं सगळं सामान इकडे तिकडे. आता मी निघालो. आता बघणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. बागा विचार काय काय करते काय काय नाही. संध्याकाळचं दाखवतो. आता दिवसाचं थोडं दाखवतो. आहे बरं तुम्हाला दाखवायचं थोडं. हा संध्याकाळी तुम्हाला आणखी बघा म्हणजे पक्कड दाखवतो. काही बघायला भेटेल तुम्हाला. भरपूर म्हणणार होतो पण म्हणलं आपल्या भाषेत जरा बोलावं. पक्कड दाखवतो तुम्हाला. ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. कमेंट लाईक शेअर सगळंच करा. हो सर. येस लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता ठेवतो चला. ते भांडणं बघा योगा भांडणं आलो बीचवर. योगा भांडणं. हा चला होऊ द्या मध्ये. होऊ द्या. हा होऊ द्या चला. हा होऊ द्या. ए हा डुबी. हा चला होऊ द्या. ए हो द्या. हा चला हो द्या. दत्ता कमजोर पडलो दत्ता. हा चल. हा चला हो द्या. चला WWE लागलेला आहे. येऊ का पकडलं बघा. सचिन वागडे पकडलं. खाली पाड दत्ता. खाली पाड. चल खाली पाड. पडलं दत्ता. पडलेला आहे खाली. येऊ का. गेला एन्जॉय केला सगळं झालं.
आज निघायला एवढं काय मला विशेष वाटलं नाही की गोव्यामध्ये यायचं मस्त चिल वगैरे असं काहीच म्हणजे असं 1% बी मला असं वाटलं नाही की लय भारी आहे गोवा. काहीच नाही, खूप पानचट माल आहे, काहीच नाही गोव्यामध्ये. आणि राहिला विषय बड्डेचा, त्याची फेसबुकवरती माझा मोबाईल गेला गोव्यामध्ये. तुम्हाला मळेवाली भेटलीच नाही अगर राणी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय. निघणार आम्ही गोव्यावर, आता डायरेक्ट कोल्हापूर. कोल्हापूर डायरेक्ट कोल्हापूर. हो का इकडं बघा, हो का काय नाही, हे वरी सनरूफ मध्ये गेलेत ते बघा. ते सच्याचे पाय बघा वाढले. हे अलीकडे चिन्मय तन्मय यार काय धंदे लागले. सच्या वाघवर खाली हो का, हो का, हो का खाली बघ सच्या. बघा दूध बघा कशी आहे वातावरण फक्त बघायचं, विषयच नाही. आता धूक गेली नाही आहे, थोडी आहे. हे बघा जंगल दादा 29-30 सोडलं असतं. ती अशी धूक म्हणजे धूक विषय. बरं बघू, प्रयत्न करू बड्डेच्या दिवशी सोडायला. बघा तुम्ही ट्रेलर तरी at least. ट्रेलर सचिन भाऊ म्हणजे सगळीकडे हेच करता येते. सोडायचं 5-7 किलोमीटर एवढे पायानं. होय सचिन भाऊ यायचे पायानं. दादा इथे थांबता येते का 5-1 मिनिटं? लय भारी वाटायले रे. नाही रे बाई नको आता इथं काय थांबायचं नाही, काय नाही. मैं बाबा टिल्लू नाही नको मला आता भीती वाटायला लागली मला आता. हे बघ ह्या साईडला गाडी उभा केली आपण इथं, ह्या साईडला, आणि इथं शूट असं केलं आपण तर इथं लय खास भारी होईल ना विषय. बघूया कसं वाटायला. नाही नको अजिबात नाही, बिलकुल नाही. काच खाली करण्याचे किती जरी प्रयत्न झाले, पाडण्याचा जरी प्रयत्न झाला तरी काच खाली घेणार नाही, पण थोपू देणार नाही. 5 सेकंद असते का स्टार्टिंग इंट्रो ब्लॉग मध्ये किती पाला हो सर हे सबटायटल लावून आम्ही. जाऊ ना पाटील, थांबा ना जरा. माईचा मस्त नाही. कसे सरचे दोस्त आहे बघा. हे एक डेडपूल बघा, तिथे एक आहे. तर स्वामी महाराज इथे शंकर बाबा आहेत. हो बाईकच थांबली टेन्शन मध्ये. काय नाही नुसतं आता इथं घाट काय संपूर्ण झालाय. बघूपासून लय भारी मजा आहे की, विषयच नाही. त्या गोव्यात फिरण्यापेक्षा नुसतं घाटातच फिरायचं माणसाला. लय नजाराच असते बघा घाटामध्ये, म्हणजे विषयच नाही हो. त्याच्यामध्ये प्लस पाऊस पडायला आहे, पावसाचं वातावरण वेगळंच, हे वेगळंच, लय भारी टॉपचा विषय. इकडे बघा नुसता घाट, जंगल भेटलं भूत मग निघाले गोव्या. नुसतं जंगल बिंगल सगळं ओके मध्ये चाललेलं आहे. हो सर, हो क्वालिटी वर्क एक नंबर मध्ये चालले सगळं. आता हे बघा वरी बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा नजारा बघा, हे नजारा वरी धूक बघा. अरे स्कोडावाला कधी पण गेले हो तेच कळलं ना. हा बघा धूक बघा, धूक. एवढं मोठं वातावरण. आता इथं कॅमेरा तुम्हाला दिसणार, पण इथं रिअल मध्ये बघायला आता आम्ही तर दुनियात भारी. आणि हे कोल्हापूरचा घाट आहे. अरे कधी गेले आपल्या पुढे कोल्हापूरचा घाट आहे हे. कोल्हापूरला जायला आम्ही सध्या गोवा निघून. काय करायलो, गाडी चालवायलो, गाडी बोलली माझी स्वतः. थोडा थांबा, रेस्ट घ्या, प्लीज टेक अ ब्रेक ड्रायव्हर. ब्रेक घ्या. गाडी स्वतः म्हणून लागली की तुम्ही ब्रेक घ्या. आता लय वेळ झाला गाडी चालवायला. काही सनरूफ काही सर. चला आता करतो बंद.